कालबादेवी पर्यंत धक्के खाल्ले तरी सुद्धा राजू भाऊंनी चेक नाही दिला. काही हरकत नाही, घरी जाऊन दयाच्या हाताचं मस्त काठ्यावाडी जेवण जेवलो की या धक्क्याच्या दुःखाचं बाष्पीभवन होऊन जाईल. आतापर्यंत तर दयानी शेव टमाटरची भाजी, मूग डाळीच्या शिरा, वांग्याचं भरीत सगळं बनवलं असेल. आता बाजरीची भाकरी बनवायची तयारी करत असेल. अरे मेहता साहेबांना फोन करून पुन्हा आठवण करून देतो. हा बोल बोल जेठालाल. अरे भाऊ, मी म्हटलं की आठवण करून द्यावी, विसरला नाहीत ना? येताय ना घरी? अरे यात आठवण करून द्यायची काय करायचंय जेठालाल? येतोय, नक्की येतोय. कधी पोचतोय याचीच वाट बघतोय मी. हा हे बघा भाऊ, कसलाही बहाणा चालणार नाही. हा बॉसनी जास्त काम दिलंय, सॉरी जेठालाल, आता मी नाही येऊ शकणार, असं काही चालणार नाही. अरे नाही नाही जेठालाल, काय बोलतोयस तू? अरे भाऊ, जेव्हापासून तू आमंत्रण दिलंयस तेव्हापासून दया वहिनीच्या हातच्या काठेवाडी जेवणाचाच विचार करतोय मी. अच्छा, कुठल्या कामात मनच लागत नाही. आणि ऍक्च्युली आर्टिकल पण मी आज जेवणाविषयीच लिहिलंय. अच्छा हा अच्छा अच्छा, बाय द वे, तू दुकानातून कधी निघतोयस? कधी निघतोयस? अरे निघालो आहे. निघालायस एवढ्या लवकर? भाऊ, सगळ्यात आधी घरी जाऊन अर्धा तास आंघोळ करीन. अर्धा तास आंघोळ करणार का? हा, ते आंघोळ केल्यावर भूक जास्त लागते ना, म्हणून. अरे भाऊ जेठालाल, तू आणि तुझे लॉजिक्स. तर असं असेल तर आज मी 2 वेळा आंघोळ करणार. अगदी अगदी. तू फक्त माझ्यासाठी देवाकडे एकच प्रार्थना कर की अंजली शॉपिंगला गेलीये, ती थोडी लेट यावी, बस. मेहता साहेब, तुम्ही म्हणत असाल तर अंजली वहिनी शॉपिंगहून लेट याव्यात म्हणून एक हवन करून घेऊ. अरे काय कमाल करतोयस तू, हवन वगैरे काय यार. जा, माझं वरदान आहे तुम्हाला की आज अंजली वहिनी शॉपिंगहून लेटच येणार. वरदान? चल भाऊ, थँक्यू जेठालाल. असं झालं तर मजाच येईल. मजा येईल नाही मेहता साहेब, मजा येणारच आहे. हा, मजा तर येणार जेव्हा संध्याकाळी बसतील 3 यार. 3 यार? हा, तू, मी आणि काठेवाडी जेवण. ओ अच्छा अच्छा, चला चला भेटूया. ओके, भेटूया. ही टॅक्सी. अरे गजरा, चला आज दयासाठी घरी गजरा घेऊन जातो. ओ भाऊ, एक मस्त गजरा द्या. हो साहेब. ताजा द्या बरं. ताजाच आहे साहेब. हा, किती झाले? 20 रुपये साहेब. 20 रुपये? एका जमान्यात 5 ला मिळायचा. हा, सगळ्यांचाच भाव वाढलाय आजकाल. बोला. ए टॅक्सी. टपोचे पप्पा घरी पोहोचतच असतील आणि मी अजून पण इथेच आहे. थँक्यू दया वहिनी, तुमच्यामुळे माझी चांगली शॉपिंग झाली. आणि इतकं डिस्काउंट दिल्याबद्दल थँक्यू सो मच. या दया वहिनी, तुम्हाला स्पेशल थँक्यू. अरे हो दया वहिनी, आज तर थँक्यू म्हणावंच लागेल. तुमच्या सोबत आम्ही इथे आलो म्हणून एकताच्या लग्नाची छान शॉपिंग झाली आणि आपल्याला डिस्काउंट पण मिळालं. थँक्यू सो मच दया वहिनी. अरे आता थँक्यू काय? थँक्यू तर म्हणायलाच हवं ना. आणि सॉरी हा, माझ्यामुळे तुम्हाला उशीर झाला. आणि हो, तुम्हा सगळ्यांना माझ्या लग्नात यायचंय. ताई, सगळ्यांना घेऊन या. हो बाबा, सगळं महिला मंडळ तुझ्या लग्नाला येणार. ठीक आहे? अच्छा ताई, आता मी जाते. हा, जवळ माझी फ्रेंड राहते ना, तिलाही सगळी शॉपिंग दाखवायची आहे. ठीक आहे, मी तुला कॉल करते. चल बाय. हा राहुल. अरे हा राहुल तर मुलगी. चला आता आपण पटकन घरी जाऊया. टपूचे पप्पा आले असतील. हो हो, चला चला. हो दया वहिनी, आपल्याला पण खूप उशीर झालाय, पटापट निघूया. हो, फक्त ते जाता जाता मसाल्यांचं पेमेंट करायचंय, बस तेवढंच. माझी पर्स. अरे पर्स तुमच्या हातातच होती ना? हो, पण गेली कुठे? त्यात 10,000 रुपये आणि माझा मोबाईल फोन होता. शांत व्हा माधवी वहिनी, आपण जिथे झाडा बघत होतो ना, कदाचित चुकून तिथेच राहिली असेल. आपण जाऊन चेक करूया. चला चला लवकर. चला चला लवकर. काउंटर. अरे देवा, अरे लवकर लक्षात आलं. चला शोधूया. हो ना, इथेच कुठेतरी असेल. एक मिनिट, आपण काय झालं? या भिडे बॅन माधवी वहिनी आहेत ना, त्यांचं पाकिट पर्स सापडतच नाहीये. हो माधवी वहिनी, काही हरकत नाही, तुमची पर्स मिळेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. थोडं लवकर करा. हो, शेवटी इथेच ठेवली होती पर्स.
कुठे जाऊ शकतं यार, आपण तर इथेच बसलो होतो. माताची ही कसली कसोटी आहे. मी अजून पण इथेच आहे आणि टप्पूचे पप्पा तर घरी पोहोचले पण असतील. बस 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 बस. किती झाले? अरे जेठा भाऊ, आज टॅक्सीने? आज टॅक्सीने. दुकानातून लवकर आलात? हो, आज दुकानातून लवकर आलो. आज काहीतरी खास वाटतं. आज खास बेतच आहे. अच्छा ऐक, मी जेवण झाल्यानंतर आज ट्रिपल सोडा पिणार आहे, त्यामुळे माझ्यासाठी ट्रिपल सोडा रेडी ठेव. ओहो, ट्रिपल सोडा. आज जरा जास्तच खास बेत आहे वाटतं. जास्त खास बेत नाही अब्दुल, खूपच जास्त खास बेत आहे. आज दयाने खास माझ्यासाठी माझ्या आवडीचं स्पेशल काठियावाडी जेवण बनवलं आहे. अरे वा, काय बेत आहे. हा, ये तू सुद्धा ये, एकत्र खाऊया. ये. नाही थँक्यू. तुम्ही जा आणि खाऊन लवकर या. मी तुमच्यासाठी ट्रिपल सोडा रेडी ठेवतो. ओके. बहुतेक माझ्या पोटाचा विचार दयाला आला आहे, याकरिता तिने माझ्यासाठी काठियावाडी जेवण बनवलं आहे. अरे दया, हुश, बापूजी नाही येत. दया माझी राणी, तू लपलीस कुठे, मी वाट पाहतो इथे. अग ये ना बघ मी काय आणलं तुझ्यासाठी, मी गजरा आणला हो. ओ ये ना ये ना ये ना ये ना आ. बापूजी, तुम्ही कुठून आलात? कुठून आलात म्हणजे? माझ्या खोलीतून आलोय. तू बाहेरून आलाय. तू सांग, तू कुठून आलायस? मी दुकानातून. दुकानातून? जेठा, तुझी तब्येत ठीक आहे ना? तू आज दुकानातून लवकर घरी कसं काय आलास? हो पप्पा, ते मी बापूजी ते एका पार्टीकडून पेमेंट घ्यायला गेलो होतो, मग तिथून सरळ घरीच आलो. का? हो पप्पा, ते दयाने आज खास स्पेशल काठियावाडी जेवण बनवलं आहे, त्यामुळे. असं म्हणजे तू जेवण्यासाठी लवकर घरी आलाय? हो. हो पप्पा. हो बेटा, हो. ए बेटा, लाज नाही वाटत तुला? जेवण्यासाठी म्हणून दुकानातून लवकर घरी आलास? हो बापूजी, कारण दयानी आज जे जेवण बनवलं आहे बापूजी, ते तुम्ही ऐकलत ना, तर तुम्ही सुद्धा सगळं सोडून पळत जाऊन जेवायला बसाल. असं काय खास बनवलंय आज सुनबाईने? सांगतो बापूजी, हृदय सांभाळू नाही का. साजूक तुपातला चमचमीत मुगाच्या डाळीचा शिरा, गरमागरम नरम नरम लोण्यानी माखलेली बाजरीची भाकरी आणि मसालेदार वांग्याचं भरीत, रेशमासारखे मुलायम मुलायम मेथीचे थेपले आणि चटकदार शेव टमाटरची भाजी, मिरचीची भजी, पापड, लोणचं, चटणी आणि छास. जरा विचार करा बापूजी, तुम्ही जेवणाच्या टेबलावर जेवायला बसला आहात. सगळ्यात आधी या सगळ्या पदार्थांचा सुगंध एक एक करून किचन मधून तुमच्या नाकापर्यंत पोहोचतो. मग दया या सगळ्या पदार्थांनी भरलेली थाळी घेऊन येते. आणि ती थाळी
तुमच्या समोर ठेवते. हे घे बापूजी. तुम्ही थाळीकडे बघताय, थाळी तुमच्याकडे बघती. थाळीमध्ये वाढलेल्या काठ्यावाडी पदार्थांकडे बघून तुम्हाला समजतच नाही की तुम्ही सगळ्यात आधी काय खाणार. बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत. हा, तुम्ही पटकन गरम गरम नरम नरम लोण्याने माखलेल्या भाकरीचा तुकडा असा तोडता, त्यावर वांग्याचं भरीत लावता आणि गप्प करून तोंडात ठेवता आणि खायला लागता. तो घास चावता चावता तुमची नजर थाळीत असलेल्या इतर पदार्थांचं निरीक्षण करता करता अचानक काठियावाडी कढीच्या वाटीवर जाऊन पडते. आणि याआधी की तुम्ही काही ठरवाल, तुमचा हात त्या काठियावाडी कढीच्या दिशेने जातो आणि तो वाटी उचलतो आणि ती वाटी तुमच्या तोंडापर्यंत नेऊन सबड 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 हा पिऊन टाकलीत सगळी कढी तुम्ही. बस बस जेठ्या बस, आता मला राहत नाहीये. मला आत्ताच्या आत्ता काठियावाडी स्वादिष्ट जेवण जेवायचंय. हो, मला पण. सुनबाई, सुनबाई, सॉरी दया. अहो पप्पा, आई घरी नाहीये. ती तर केव्हापासून महिला मंडळासोबत शॉपिंग करायला गेली आहे. मग जेवण? ते तर आई येईल आणि मग बनवेल ना. काय पाहिलं बापूजी, मला स्वादिष्ट स्वप्न दाखवून स्वतः बाहेर निघून गेली. जेवण पण तयार नाहीये. ही दया पण ना